मुक्ताईनगर येथे प्रवर्तन चौक वंचित बहुजन आघाडी ईव्हीएम हटाओ देश बचाओ याकरिता मुक्ताईनगर प्रवर्तन चौकमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। त्यावेळेस मुक्ताईनगर येथील संजय ब्राह्मणे वंचित बहुजन आघाडीचे त्याचप्रमाणे इतर कार्यकारी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी गेल्या विधानसभेच्या वेळेस या देशामध्ये जे मतदानामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे त्या विरोधामध्ये 3 डिसेंबर पर्यंत एक प्रोग्राम आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दिला होता व त्या अनुषंगाने आम्ही आज मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे ईव्हीएम हटाओ देश बचाओ या दृष्टीने आज आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे व आमच्या या स्वाक्षरी मोहीमला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो आहे व 16 तारखेपर्यंत आम्ही या भागातल्या सर्व लोकांचे स्वाक्षरी घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या इथे केंद्रीय कार्यालयामध्ये पोहोचवणार आहोत। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशामध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या 2014 नंतरच्या या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भात बाळासाहेबांनी ईव्हीएमला विरोध केलेला आहे। ईव्हीएममुळे निश्चितपणे घोळ केला जातो, त्याला हॅक केलं जाते, इकडची मतं तिकडे वळवली जातात। हे अनेक वेळा काही इंजिनियर लोकांनी सिद्धसुद्धा केलेलं आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी या संदर्भात न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये केससुद्धा दाखल केलेली आहे। ईव्हीएम हटाओ देश बचाओ या माध्यमातून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे आणि म्हणून ही यशस्वी करण्यासाठी हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तालुक्याचे अध्यक्ष दिलीप पोहेकर उपस्थित आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आदरणीय आमचे लोकसभाचे उमेदवार आणि गेल्या विधानसभेचे उमेदवार आदरणीय इंजिनियर संजय पंडित ब्राह्मणे, ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय गवई साहेब आहेत, तालुक्याचे सरचिटणीस आहेत या ठिकाणी संजय धुंडले, समता सैनिक दलाचे मनोज पोहेकर, उपस्थित सर्वच कार्यकर्ते आमचे इंगळे साहेब, सर्वांच्या सहकार्याने गावागावामध्ये जाऊन ही मोहीम राबवण्याचा आम्ही सुरुवात केलेली आहे। ही मोहीम निश्चितपणे यशस्वी करून केंद्रीय कार्यालयाकडे आढावा आम्ही देणार आहे। या निवडणुकीमध्ये एक लक्षात आलं की एवढी मतं कमी कशी, जे लोक या आघाड्यांना या पक्षांना शिव्या घालतात आणि ते बहुमताच्या संख्येने बहुमताच्याही पार निवडून कसे येतात, हा मोठा एक चिंतेचा विषय आहे, आत्मपरीक्षणाचा विषय आहे आणि म्हणून आदरणीय बाळासाहेबांनी अनेक वेळा हे आंदोलनं केली। याच्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी कुठलाही सहभाग दिलेला नाही। बाळासाहेबांनी सर्व पक्षांच्या लोकांना आवाहन केलं की ईव्हीएम हटाओ देश बचाओ या मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हा, परंतु हे लोक येत नाही। याच्यावरून एकच दिसते का राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सेना असेल, बीजेपी असेल, हे एकाच माळेचे मणी आहेत, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। यांनी इथल्या बहुजन समाजाला सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही, त्यांचं प्रतिनिधित्व मान्य करायचं नाही, म्हणून यांनी मिलीभगत करून काही राज्यांमध्ये तुम्ही सत्ता घ्या, काही राज्यांमध्ये आम्ही सत्ता घेऊ, अशा पद्धतीचा घोळ या ठिकाणी केलेला आहे। याचं कारण असं की हे लोक ईव्हीएमला विरोध का करत नाही आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे रणमैदानात उतरलेले आहे। ईव्हीएम हटाओ देश बचाओ हे जोपर्यंत ईव्हीएम हटणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही असं बाळासाहेबांनी जाहीर केलेलं आहे आणि वेळोवेळी